नमस्कार मित्रांनो एक नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजना संदर्भात। तुम्ही तर आपल्या थंबनेल बघून बघितलंच असेल की कुटुंबात 4 चाकी असेल तर लाडकीला निधी नाही। इथून पुढे ज्या कुटुंबामध्ये ज्याही महिलांनी लाभ घेतला आहे त्यांच्या कुटुंबामध्ये जर 4 चाकी असेल किंवा त्या नोकरदार असेल किंवा त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल तर अशा महिलांचे व्हेरीफाय होणार आहे, रिव्हेरिफिकेशन होणार आहे। त्यांचं व्हेरिफिकेशन गव्हर्नमेंट कसं करणार आहे, त्यांचं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्ड इन्कम टॅक्सकडून माहिती पूर्ण मिळवणार आहेत आणि त्याच्याद्वारे त्या महिलांचे जेही उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती जर असेल तर त्या महिला लाडकी बहिणीसाठी अपात्र ठरणार आहेत आणि काही तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीनुसार छाननी होणार आहे अर्जाची। तर इथून पुढे या महिलांना लाभ भेटणार नाही आणि ज्या महिलांना गव्हर्नमेंटच्या आधी काही योजनांचा लाभ चालू आहे, ज्याही महिला अपात्र ठरतील त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या महिलांचे अकाउंट मिसमॅच दाखवत आहे किंवा नेम मिसमॅच दाखवत आहे अशा महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या महिला बाहेर राज्यातल्या आहेत, लग्न करून बाहेर राज्यामध्ये गेल्या आहेत किंवा बाहेर राज्यातून इथे आल्या आहेत अशाही महिलांना या योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही।